तुम्हाला असं वाटतं सेनेने भाजपला सोडलं असतं एका जागेसाठी? नाही, एका जागेसाठी एका जागेसाठी सोडलंय. एका जागेसाठी एका जागेसाठी सोडलंय. शेवटच्या बैठकीला मी जरी नसलो तर मी तिथं उपस्थित होतो. आबा बागुलांच्या जागेसाठी ही युती, म्हणजे ऑस्ट्रियाचा राजपुत्र मेल्यानंतर जे दुसरं महायुद्ध घडलं ना, तर युती तुटायचं कारण आबा बागुलांची उमेदवारी होती. ती द्यायची की नाही द्यायची, सहकारनगर पद्मावती प्रभागातून त्यांना ती उमेदवारी द्यायची होती. तर त्याच्यावर मला जी माहिती आहे तिथली, तर भाजपवाले मुख्यमंत्र्यांशी बोलले होते. नाही, पण हे आता ते असं की तत्कालीन कारण म्हणता येईल का? तत्कालीनच कारण आहे. फक्त ते नाही, तत्कालीनही कारण आहे आणि दुसऱ्या बाजूला ते आबा बागुलांना स्वीकृत नगरसेवक करायला तयार झाले होते. अच्छा. की मला चांगलं मला माहिती आहे की चंद्रकांत पाटील मुख्यमंत्र्यांशी बोलले, मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लिअरन्स दिला. चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला निरोप पाठवला होता की आमच्या कोट्यातून आम्ही त्यांना स्वीकृत नगरसेवक करतो. तरी ती युती तुटली आहे. कारण हे सगळं हे काय रिटर्न अग्रीमेंट तर कुठं काही नाहीये. उद्या नाही केलं तर काय. आणि हे शिवसेनेला लढायचं होतं. तर आम्हाला सन्मानाने जागा नसतील मिळत तर आम्ही नाही. कारण त्यांनी रात्री 12ला प्रेस कॉन्फरन्स बोलवली, ती होल्ड केली. दुसऱ्या दिवशी उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी आदल्या दिवशी रात्री 12, 12:15 प्रेस बोलवलेली होती. शिवतारेंकडून आलेले रितसर निरोप होते आणि सगळेजण वाट बघत होतो आम्ही. आणि आम्हाला सांगितलं की नाही, आम्हाला फोन आलाय की आता प्रेस नाही घ्यायची.